हॅलो. हॅलो, लोकप्रधान न्यूज चॅनल मधून बोलतोय. हा, ताई, बोला काय सर. काय त्रास आहे तुम्हाला? कोण बोलतोय तुम्ही? हा, मी कोळेकर बोलते, जयश्री कोळेकर. राहणार? राहणार ताई चौक, थोबडे नगर. बरं, काय त्रास आहे ताई, बोला. अहो, 8 दिवसापासून ड्रेनेजचं पाणी सगळं काळं काळं, व्हिडिओ पाठवलाय बघा त्यांना. हा ते बघा, 15 दिवस होत आले घरात काळं पाणी येतंय, किचन पर्यंत येतंय पाणी. हा हा हा, ते ड्रेनेज काढत नाहीत, काय नाही. ते समोरचं पण पत्र्याचं शेड मारलंय, तिथून जायला वाट आहे पाण्याचं. हम्म ते पावसाचं पाणी आलेलं पण बाहेरचं जायला वाट सोडी नाही ती लोक. बर, आजूबाजूची पण, आणि किती तक्रार केली तरी पण ते ड्रेनेज काढायलाच येई नाही ती. ते कुठलं झोन झोन कुठलं येतं? महापालिकेचं झोन कार्यालय? मला माहित ना, आपल्या इथलं येते बघा. नगरसेवक कोण आहे तिथले? नगरसेवक कोण माहित ना, आरले म्हणतात, कोण कोण करले म्हणतात, काय हा. ते पण माहित नाही आम्हाला. त्यांच्याकडे तक्रार केली का तुम्ही? ते बसवराज किरणाळकर तक्रार केली बघा. हा, काय काय म्हणले त्यांनी? काय म्हणतात, फोन उचलायला तयार नाही त्यांनी. हा, किती दिवसापासून त्रास आहे? आता 15 दिवस झाले बघा त्रास आहे त्याचा. 15 दिवस झाले तसल्या काळ्या पाण्यात आम्हाला साधं बाथरूमला जाता येई नाही ना, काय नाही. घरात अडकून पडलो आम्ही. आंघोळ करता येई नाही ना, काय नाहीये. अच्छा. हा हा पूर्ण पाणी भरलंय, बघितलं ना तुम्ही, गुडघे इतकं पाणी येते. हो आणि हो, काळं काळं आहे पाणी त्याला आहे बाबा. ना, ड्रेनेजचं घाण हा, पाणी. पावसाचं पाणी असलं तर माणूस जाता येते, तसं तसल्या घाण पाण्यात कसं जाणार सांगा बरं. लहान बरोबर. लहान लेकरं आहेत, लेकरांना गावाला पाठवल्यात. मग आता घरातले लेकरं वगैरे कसं करत आहे म्हणजे तुम्ही? सगळेजण बाहेर आलो आम्ही निघून. आता एक मुलगा आहे माझा तिथं बसलाय बघा घरी. हा हा हा, किती तक्रार करायची असते सांगा बरं. ड्रेनेज काढणारवाल्यांना रोज उठून फोन, ओ नाही हो, इकडे काढा लागला, तिकडे काढा लागला, आलो आलो म्हणायचं 2-2:30 पर्यंत फोन उचलायचा, त्याच्यानंतर उचलायचंच नाही फोन. म्हणजे महापालिकेचे कर्मचारी बी येत नाहीत? येत नाहीत. घाणीचा वास आणि ते घाण पाणी घरात, म्हणजे घाण किचन आता हॉल तुम्ही मध्ये सगळे. स्वतः व्हिडिओ मध्ये बघा, आणि तिथं जाऊन स्पष्ट बघा, तुम्हाला खोटं वाटलं तर किती घाण वास येत आहे, किती घाण येते. आणि ते बाजूचे पण लोक आहेत ना, ते पण घाण काढत नाहीत ना, काय नाही. मुलांना संडास वगैरे सगळं बाहेर बसवतात बघा. मग ते सगळं आमच्या घरात येतंय का नाही सांगा बरं. अच्छा अच्छा, मग ते आता पाणी गेलंय का तसंच आहे अजून? तसंच आहे. हे आता ऑन द स्पॉट व्हिडिओ काढलेला मी, आता सध्याचा व्हिडिओ आहे ते. 15 दिवसापासून ते पाणी तसंच आहे. चेंबर जर काढलं, चेंबर तुंबलेत म्हणते, चेंबर काढताच येत नाहीत म्हणा लागलेत आम्हाला. कशामुळे काय आलं बोलत असेल पाणी ते? तुम्हाला तुमचं काय अंदाज काय? कशामुळे? पावसाचं पाणी चेंबर तुंबले की घरात येते पाणी. हा हा हा, म्हणजे तिकडे ते घाण पाणी जायला वाट नाहीये का तिकडं? हा, वाटच नाही. चेंबर भरले ते म्हणतात त्याने. आम्ही कसं काढावं? इथून तिथून सगळे चेंबर भरलेत, नाले भरलेत. आता एक नाले भरलेत, मध्ये कुठे नाले भरले होते सांगा बा, तेव्हा पाऊस नव्हता तर. म्हणजे चेंबर वगैरे साफ न केल्यामुळे ते रिवर्स पाणी हा, आलंय. साफ न केल्यामुळं, गाळ न काढल्यामुळे त्याच्या आतून सगळं घाण, ते पाणी सगळं घरात यायला लागलंय. किती वर्षापासून राहता तुम्ही तिथं? आम्ही आता झालं 1 वर्ष झालं बघा राहतोय तिथं. हा, याच्या अगोदर असं कधी झालंय का त्रास? ह्याच्या अगोदर नाही, ड्रेनेज लाईन झाल्यापासून झालंय तसं त्रास ते. हा, म्हणजे कोण पुढारी लोक येतात का नाही, म्हणजे समस्या कोण ऐकायला? सुद्धा तिकडे फिरकत पण नाही. तिथं वारीस कोण आहे ते पण आम्हाला माहित नाही. आता 1 वर्ष झालं. ते बिचारे बसवराज करणार करत तर होते, आता त्यांनी पण झालं, त्यांनी पण फोन उचले नाही 2-3 दिवस झाले. त्यांनी करत होते, ड्रेनेजवाल्याला पाठवत होते. मग आता त्या घाण पाण्याचं तुमचं स्वयंपाक वगैरे चालू आहे का? आता घाण स्वयंपाक कसं करायचं सांगा की सर. पाणी प्यायला भेट नाही तिथं. नळाचं पाणी येऊन जाते तरी पाणी भरणं होत नाही. नळ खाली गेलंय त्या पाण्याच्या पूर्ण. अच्छा अच्छा. हा, मग कसं भरायचं पाणी पण? आता कोण तुम्ही पण एक मुलगा आहे फक्त. आता आम्ही बाहेर आलो सगळे. तुम्ही आता ही कॉल रेकॉर्डिंग आहे ना, मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ऐकवतो. अधिकाऱ्यांना पाठवा, आणि बाजूचे जे घाण लोक करतात त्यांची पूर्ण घाण काढायला सर. त्यांची घाण आहे ना आमच्या दारात येते बघा. त्यांच्या म्हणजे लाकडं, साप मध्ये साप पण निघाले होते. आणि त्यांनी मध्ये जे काय केल्यात माहितीये का, ते आपलं जुबेर भैया आहेत ना, त्यांच्याकडे त्यांचा व्हिडिओ पण आहे, फोटो काढले त्यांनी. त्यांनी काय केलं, असं पावसाचं पाणी आल्यामुळे ते ड्रेनेजच्या तिथं फोडल्यात वाटतं. बर, ह्यानी म्हणते त्यांच्याकडे नाही, त्यांनी म्हणते त्यांच्याकडे नाही. कुणाकडे बोलावं मी सांगा बरं. हे असल्या काळ्या घाण पाण्यात. मग लेकरं आजारी पडल्यात 15 दिवस झालं माहितीये का, सर्दी खोकल्यानं. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालतंय. मी तुमचं म्हणणं प्रशासनापर्यंत पोहोचवतो. आणि जे ड्रेनेज लाईन घालताना जे महानगरपालिकेचे साहेब आलते ना, त्यांनी सांगितलं होतं हे पत्रा शेड मारू नका, इथून यायचा रस्ता आहे, पाणी जायचा रस्ता आहे म्हणून. ते बाहेरचं पण पाणी पास होऊ देत नाही ती, माहितीये का. रोडचं पण पाणी पूर्ण आतमध्ये येत आहे. अच्छा, हे कुठल्या एरिया म्हणलं? हे ताई चौक, थोबडे नगर आहे बघा. बर बर, ठीक आहे, चालतं. कोणी सुद्धा तिकडे फिरकत नाहीत, कोणी सुद्धा येत नाहीत. का घाण करतात का, लोक कसं ड्रेनेज वापरतात, काय वापरतात ते काही बघत नाही ती. म्हणजे नगरसेवक असेल, आमदार, खासदार कोणी येत नाही? कोणी नाही, एक जण सुद्धा तिथं फिरकलेला नाहीये. बर बर, ठीक आहे. तुमचं म्हणणं मी पोहोचवतो प्रशासनकडे.
ठीक आहे. नाव काय ते तुमचं पूर्ण नाव? उद्यापर्यंत तेवढं प्लीज सर. जयश्री दगडू कोळेकर. मुलाचं नाव पवन दगडू कोळेकर आहे. मुलाच्या नावावर आहे घर ते. ठीक आहे. प्लीज उद्यापर्यंत तेवढं पाणी काढायची सोय करा सर. ठीक आहे. ठीक आहे. ओके. लय काळं घाण पाणी होते. ठीक आहे. ठीक आहे. आम्ही प्रयत्न करतो. आम्हाला कसलं बाथरूम पण युज करायला येईन ना, काहीच युज करायला येईन. त्यांना येऊन बघा म्हणा तिथं पहिला प्रशासनाला तुमच्या, मग त्यांना कळतंय. ओके. ओके. धन्यवाद. थँक्यू.